ऐक, डोकं धरलं यार. कालची जास्त झाली वाटतं. कोणी सांगितलेली एवढी पियाला? बरं ऐक, नाश्ता रेडी आहे, खाऊन घे. मला यायला थोडासा लेट होणार आहे. ओके? हां. आणि हे घे, हे पैसे आहेत. कसले पैसे? तुला कॅमेरा घ्यायचा ना स्वतःचा, बिझनेस स्टार्ट करायचा ना स्वतःचा, कर तू. माझ्याकडे तशीही पडूनच होती, सो तू वापर. हा पण मला इंटरेस्ट सकट परत हव्यात. असं समज की मी तुझ्यात इन्व्हेस्ट करतोय. सो डोंट लेट मी डाऊन. चल बाय. हॅलो. हां बाबा, हां मी पोचलो काकांच्या घरी. हां हां, दिली. हो हो. अच्छा एक मिनिट बाबांना बोलायचं. हा चंद्या, काय म्हणतोस, कसा आहे? अरे काय गरज होती? नाही भेट मिळाली, पण तू प्रत्यक्षात आला असतास तर आपल्या दोघांची भेट झाली असती. बर, काय म्हणतो? अच्छा, अरे वा वा वा, मुलगा इथेच सेटल होतोय का? मग तू त्याच्याकडे कायम तर राहायलाच येतोयस? ये म्हणजे आपली रोज भेट होईल. बरं चल काळजी घ्या. तुझा बाबा म्हणजे ना, काय नाव काय तुझं? वरुण. कुठून? वरुण. मला वाटलं खालून. गंमत केली, दे टाळी. तुम्ही अगदी तसंच आहात. म्हणजे नाही, बाबांनी सांगितलं ना, तुम्ही लहानपणापासून अगदीच मजेशीर आणि मस्तीखोर. तुझा बाबा ना एक संधी सोडत नाही माझं कौतुक करायचं. नाही, खूप आठवण काढतात तुमची. बरं काय करतोस तू? मी LNT मध्ये आहे, प्रोजेक्ट मॅनेजर. LNT मध्ये? हो. प्रोजेक्ट मॅनेजर? हो. अरे वा. काय पगार काय? सगळं कट वगैरे करून 80,000 वगैरे मिळतात. अच्छा. किती? 80,000. 80,000? हो. 80,000. अरे वा, अशीच प्रगती कर. हो. थँक्यू. अरे नुसताच काय बसलास? खा. अरे पी ना, हे पी. मी आलोच. भेट घेऊन जातो. रिंकू बेटा. हा बाबा. तुला ते चंदू काका माहिती आहेत का? चंदू काका? हा, मला लहानपणी भेटायला येताना चॉकलेट घेऊन यायचे नेहमी, तेच ना? तेच. त्यांचं काय? त्यांचा मुलगा आलाय बाहेर. मला तर अगदी ठीक वाटला. कदाचित तुला तो आवडेल. नाही, मला वाटतं तू एकदा त्याला भेटावीस. चांगला आहे मुलगा. नाही, तू भेटून पाहिजे तर त्याला रिजेक्ट कर किंवा जुजबी मैत्री ठेव त्याच्याशी. आता माझी तेवढी इज्जत ठेव. म्हणजे मी काहीच बोलणार नाही, एकदम नॉर्मली बोल त्याच्याशी. नाही, असं करू नकोस. मी तुझा चॉईस बघितला की नाही, मग आता तू माझा चॉईस बघ ना एकदा, मग काय तू निर्णय घे. अरे काय तू केव्हाचा सरबतच पितोयस? अरे खा. नाही, नको. मला ऍसिडिटीचा त्रास आहे. नको. अरे काय रे तू. बर, बाबा म्हणत होता आता इथे सेटल होणार आहेस. हो. कुठे घर वगैरे घेतलंस की काय? हो. ते आपलं ठाण्याच्या इथे बुक केलंय घर. वा. कधी पोझिशन मिळणार आहे? याच वर्षी मिळणार आहे. अरे वा. गुड. मग कामावर कसा? बाईकने जात असशील? नाही, 4 व्हीलर घेतली ना जानेवारी मध्ये आता. काय सांगतो? 4 व्हीलर आहे तुझी? हो. अरे वा. नाही, मग तर आता तुला हे खावंच लागेल. हे बघ, ऍसिडिटीची गोळी देतो, पण हे खा.
नाही नाही मी आणतो आत्ता गोळी आण. अगं ये 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 बर का वरून हो. ही माझी मुलगी रिंकल. हाय हॅलो. हाय. मोठी झाली आहे. हा? नाही म्हणजे बाबांनी तिचा लहानपणीचा फोटो दाखवला होता ना. हा? हो मस्करी करतोय मस्करी. द्या द्या ताळी द्या ताळी द्या. मस्करी. हो हो काय करतेस तू. स्केचेस ओ. स्केचेस काढते. हा, काय छान छान स्केचेस काढते. मस्त मस्त, सुंदर. मस्त. हा. स्केचेस नाही नाही घरात बघू नकोस. हा. घरात नाही लावलंय आम्ही. ओ. हा, हल्ली इंटरनेटचा जमाना आहे ना. हा. काय ते कुठल्या त्या पेजवर आर्ट बाय रिंकल. अच्छा, Art by त्या Wrinkle. पेजवर तुला इथे हे ते चित्र बघायला मिळते. छान छान छान. इंस्टाग्रामवर. अच्छा इंस्टाग्राम ते आठवत नव्हतं. इंस्टाग्राम. अरे लगेच काढलं. नाही मिळालं अकाउंट मिळालं. मस्त मस्त स्केचेस आहेत हा. एकदम रिअल वाटतात. बघ रिअल वाटतात बघ. Thank you. अरे घरी बघितलंस तरी चालतील. मी काय म्हणतो रिंकल आपलं गार्डन जाऊन दाखव ना याला. गार्डन बर. जा. हो, हो. असं काय जा गार्डन बघा. बर बर. परत या काय राहिलेत समोसे नाही, नको, खायचेत. नको. Acidity. हा, मग. हा गाडी प्लीज आफ्टर यू. या साईडला इथे पलीकडे एक प्ले ग्राउंड आहे. अच्छा माझी अच्छा शाळा आहे. ओके नील पण तिथेच आहे आता. नाईस. आणि या साईडला इथे मार्केट रोड आणि स्टेशन रोड वगैरे एरिया येतो. मस्त छान लोकॅलिटी आहे. येस. मग तू इथे मुंबईमध्ये जॉब साठी आलायस ना. हो जॉब साठी. पण म्हणजे काय करतोस तू इथे. मी LNT मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहे. प्रायव्हेट कंपनी आहे. येस. पॅकेज काय देतात. तसं माझं ॲन्युअल पॅकेज 12 लाख आहे. इन हँड मला 80,000 वगैरे येतं. आर यू सिरियस. हो का ग. नथिंग. मग काय काय आवडतं तुला. मला बाईक राईड्स खूप आवडतात स्पेशली पावसामध्ये. आणि मला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. मग कुठे कुठे फिरलायस. मी इंडियामध्ये ना काश्मीरला गेलोय. त्यानंतर सिक्कीम दार्जिलिंग इथे अधूनमधून जात असतो. खूप छान वाटतं. इंटरनॅशनली मी US ला गेलोय. UK ला गेलोय. आता रिसेंटली मी स्पेनला होतो. खूप मस्त एक्सपिरियन्स. ग्रेट. येस. पण म्हणजे मग तर तुझा बाहेरच सेटल व्हायचा प्लॅन असेल ना. नाही नाही नाही. मी कितीही बाहेर फिरलो ना तरी मी इंडियामध्येच सेटल होणार आहे. कारण ना मला माझी जवळची माणसं आणि फॅमिलीला तोडायला नाही आवडत. फोन येतोय. ऑफिसमधनं फोन येतोय. yes, yes. जस्ट एक्सक्यूज मी. हे स्टीव्ह हाय. या द फाईल इज ऑलमोस्ट रेडी. आय एम जस्ट वेटिंग फॉर युअर अप्रुव्हल. या इट विल बी डिलिव्हर्ड यू ASAP. दिन्या लायटर आहे का. दिन्या लायटर आहे का. दिन्या लायटर आहे का. नाही. अरे दिन्या मी ते तुझ्या हॉटेलचा सीन सांगितलं नाही कोणाला. नाही सांगितलंस. अरे बघ सांगायचं ना. ओरडून ओरडून अख्ख्या जगाला सांग मी काय केलंय ते. कळलं. काय झालंय. काय झालंय सांगशील. चिन्या. अरे बाबांना कॅन्सर सांगितलंय. लेझर ऑपरेशन साठी ₹1.25 लाख खर्च सांगितलाय. अरे सिगरेट घ्यायची ऐपत नाहीये माझी. अरे या टपरीवाल्याची उधारी पण देऊ शकत नाहीये मी. अरे कुठून आणणार एवढे पैसे. हे आपण मिडल क्लास मधली माणसं आहोत ना. किड्या मुंग्यांसारखे आहोत आपण. कधी कोणाच्या पायाखाली येऊन चिंगरून जाऊ ना कळणार पण नाही. मग गेलो मित्रांकडे मदत मागितली. सगळे तयार पण झाले. अरे भावा देतो ना तुला पैसे पण व्याज किती देणार. तेव्हा कळलं की माणसापेक्षा ना पैसाच महत्वाचा आहे. हे बघ या सगळ्यांनी तर माझी मारलीच आहे. आता तू पण माझी मारून जा. ठीक आहे. बाबांना वाचवायचं यार मला.
ये घे. अरे चिन्या, एवढे पैसे? अरे बाबांचं ऑपरेशन कर. नशिबानेस तुझ्याकडे बाप तरी आहे. काळजी घे. लॉटरी बिटरी लागली काय तरी तू झोल केला असशीलच मग. अरे नाही रे, ते काल स्टुडिओ मधनं काढून टाकलं मला मालकाने, तर हिशोब झाला सगळा म्हणून. जॉब वरून काढलंय आणि तू बार मध्ये पियाला आलाय. अरे ठीक आहे रे, जॉब मिळेल आज ना उद्या. हे बघ, पैसा हात का मिळेल, टेन्शन नाही घ्यायचा. भाई सिगरेट दे. हे घे. भाई जाम पैसा आहे ना, नवीन दे. नवा बी शोक आहे तुझे. रायटर लायटर आहे. तो नेहमीच आहे ना तसाच हा, करतो. त्याचं ए, तुला तसं. सोडू मी अरे इथून? नको नको, मी जाईन. जवळ Sure ना? या पक्का? शुअर, पक्का मॅन. चल यार, भेटू. तू आलास म्हणून बरं झालं. अरे बस का, चल चल. चल नीट जा. हा हा, बाय बाय. चल बाय. हे जरा कमी पे आहे, एवढी पण श्रीमंती ओतून नाही झाली हा माझी. बाई बाकी आपल्या आतमध्ये. संपवायचे. ए चल सिगरेट मारून पण. चल. चल चल बरोबर स्टुडिओत जाईन, मालकाच्या पाया पडेन. पैसा पाहिजे भाई, पैसा कमवायचा, खर्च करून टाकायचा. चिन्मय, अरे जिथे बघ क्षितिज आपला. अरे क्षितिज, हे ऐक ना, काय झालं? चला हे धंदे करतोस तू? असे पैसे उडवणार तू माझे? अरे ते तुझे पैसे नाहीयेत. माझे पैसे नाहीयेत ना, मग माझे पैसे दे. चल. ऐक, तुझे पैसे आत्ता माझ्याकडे नाहीयेत. म्हणजे तू सगळे पैसे उडवलेस माझे साल्या. अरे नाही, ऐक. तुला काय वाटतं मी ते झक मारायला आलोय? हा, चला किती मेहनतीने पैसे कमवले होते मी. तुला काय वाटतं माझा बाप काय टाटा बिर्ला अंबानी आहे हे असे पैसे उडवायला? चला तुझ्यात इन्व्हेस्ट करून ना नुकसान झालंय माझं. चला झक मारली आणि तुझ्यात पैसे इन्व्हेस्ट केले. तुझ्या खायचे वांदे आहेत आणि तू हे असे चाळे करतोस इकडे. अरे काय पैसा 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 लावले, ऐकून घे ना. हे बघ, पैसा आज आहे, उद्या नाही. मैत्री कायम आहे. मैत्री कायम आहे? मैत्री कायम आहे? मग मित्राचे पैसे आधी आणायचे आणि मग त्याच्याशी बोलायला यायचं, समजलं? अरे अरे क्षितिज तू, अरे क्षितिज ऐकून घे ना. अरे क्षितिज, उगाच गैरसमज झाला नाही यार. अरे पण दारू पिणं वाईटच आहे. यात काय वाईट आहे? जर चिन्मय त्या स्वतःच्या पैशाने पितो तर वाईट काय त्यात? इथे पैशांचा प्रश्न नाहीये, दारू पिणं हे वाईटच आहे. अगं पण दारू आणि पैसे लायला लांब. पहिला मैत्री येते ना, मैत्रीचं नातं पहिले. अच्छा बरोबर, तू पण तुझ्या मित्रांना दारूच पाचतोस ना. एक मिनिट इथे माझ्या मित्रांचं काय काढतेस तू मध्ये मध्ये? मी तुझ्या मैत्रिणीचं काढू का? आणि एक मिनिट, तुम्ही काय आमचं भांडण बघत आलाय? तुम्ही नेक्स्ट एपिसोड लावा की. आणि तू पण लाव, आपण नंतर भांडू या विषयावर. हां लावा.